बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान. त्याचे चित्रपट म्हणजे त्याने स्वतः लक्ष घालून बनवलेले आणि चुका नसणारे चित्रपट म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या चित्रपटांना अनेक अवॉर्ड्स मिळतात, तर काही सिनेमे ऑस्करसाठी सुद्धा नामांकित झालेले आहेत. मारधाड मसाला मूवी सोडून काहीतरी चांगलं बघायचं असेल तर आमिर खानचे सिनेमे आपण नेहमीच पाहत असतो. आमिर खानचे सिनेमे पूर्ण मनोरंजन करतात, शिवाय विचार करायला सुद्धा भाग पाडतात आणि यामुळेच आमिर खानचे करोडो फॅन्स आहेत. कधीही अवॉर्ड शोला किंवा फंक्शनला न दिसणारा आमिर खान मात्र सध्या अचानक चर्चेचा विषय ठरलाय, त्याच्या रिलीज होणाऱ्या 12 ते 13 सिनेमांमुळे. आमिरच्या कमबॅकची प्रतीक्षा सर्वजण करत आहे. 2022 सालापासून तो मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. त्याचा शेवटचा चित्रपट हा लाल सिंग चड्ढा होता आणि तुफान गाजला सुद्धा होता. आता मात्र आमिर खान काही दिवसातच आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. येत्या 14 मार्चला आमिर खानचा वाढदिवस आहे आणि तो 60 वर्षांचा देखील होणार आहे. याच निमित्ताने PVR आयनॉक्सने आमिर खानचा वाढदिवस संस्मरणीय व्हावा यासाठी सर्व काही नियोजन करून ठेवलंय. PVR आयनॉक्स लिमिटेड तर्फे आमिर खानचे काही चित्रपट रिलीज केले जाणार आहेत. याबाबत या कंपनीचे अधिकारी संजीव कुमार बालाजी यांनी सविस्तर माहिती देताना सांगितलं की क्वीन, फॅशन, हायवे यासारखे चित्रपट रिलीज करणार आहोत. तसेच या महिन्यात लुटेरा, शादी में जरूर आना, लम्हे, द करोडो किड, हाफ गर्लफ्रेंड, कर्ज, घातक हे चित्रपटही नव्याने रिलीज करण्यात येणार आहे. आमिर खानच्या चित्रपटांचा तर आमच्याकडे फिल्म फेस्टिवल आहे. आम्ही आमिर खानचे 12 ते 13 चित्रपट रिलीज करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. रिलीज होणाऱ्या या चित्रपटात लगान, तारे जमीन पर, रंग दे बसंती, दिल चाहता है, PK यांच्यासारखे प्रसिद्ध आणि सुपरहिट चित्रपट देखील असणार आहेत. यातील काही चित्रपट हे आमिर खानच्या जन्मदिनी रिलीज होतील. म्हणजेच आमिर खानच्या 60व्या वाढदिवसाचा हा संस्मरणीय दिवस असणार आहे. तुम्हाला यापैकी जर आमिर खानचे मूवीज आवडत असतील तर तुम्हीही थिएटरमध्ये जाऊन ते पाहू शकता. येणाऱ्या काही दिवसात सलमान खानच्या सिकंदर, द डिप्लोमॅट, मिकी 17, स्नो व्हाईट, द डे द अर्थ ब्लू, किंगस्टन यासारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या नव्या चित्रपटांच्या गर्दीत आता आमिर खानचे हे चित्रपट रिलीज होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.